शिवरायांच्या इतिहासात वाघ्या कुत्रा होता याचा कोणताही पुरावा प्रथम आणि दुय्यम साधनांमध्ये उपलब्ध नाही। मग हा वाघ्या कुत्रा कुठून आला ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहूया। पण त्यापूर्वी शिवप्रेमी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख शिवरायांच्या नंतर 250 वर्षांनी म्हणजेच 1905 मध्ये झाला। चि. ग. गोपटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात तो उल्लेख आला आहे। तो असा आहे की महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं प्रेत पालखीत ठेवून दहनभूमीवर आणले। त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता। दहनविधी आटोपल्यानंतर पालखीत महाराज नसून पालखी रिकामीच चालली आहे असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घेतली। असा उल्लेख सर्वप्रथम 1905 मध्ये झाला। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिवरायांबरोबर कुत्रा चितेत गेला असे लिखाण करणे व म्हणणे एक दुर्दैवच म्हणावे लागेल। तर गोपटेंनी अत्यंत काल्पनिक लिखाण करून कुत्र्याची ही गोष्ट रचली आहे असं काही इतिहासतज्ञ सांगतात। एक विशेष म्हणजे रायगडावरील एक महत्त्वपूर्ण पुस्तक राजधानी रायगड 1925 मध्ये लिहिले आहे। त्यामध्ये वाघ्या कुत्रा किंवा कुत्र्याच्या समाधीचा कोठेच उल्लेख आला नाही। मग पुढे 1927 साली शिवसमाधी ज्या ठिकाणी बांधली त्याच्या जवळच एक दुर्लक्षित चबुतरा होता। ती राजघराण्यातील एका व्यक्तीची समाधी होती। त्या समाधीवर वाघ्या या कुत्र्याची प्रतिकृती उभारण्यात आली। तसेच रायगडच्या पूर्वीच्या नकाशामध्ये या कुत्र्याच्या समाधीचा कोठेही उल्लेख आढळत नाही। हे एक विशेषच। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पण तुम्हाला या वाघ्या कुत्र्याबद्दल अजून काय माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।